कसा आहे कार्यक्रम आणि मुंबईकरांसाठी खास करून असे कार्यक्रम कसे असतात? नक्कीच आपण बघताय तुफान प्रतिसाद आहे. सगळेच इकडचे स्थानिक नागरिक आज रस्त्यावर येऊन स्वेट ऑन स्ट्रीटमध्ये पार्टिसिपेट करत आहेत. गेले काही वर्ष अंकित प्रभू हे कार्यक्रम इथे चांगला आयोजित करत आहेत आणि आपण बघतोय की केवढा उत्साह इथे. मुख्य गोष्ट हीच आहे की असे कार्यक्रम अजून मुंबईत झाले पाहिजेत. मी नेहमीच सांगतो, महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही हॅपी संडे हे सुरू केलेलं आणि मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक रविवारी असा कार्यक्रम आयोजित व्हायचा आणि नुसतं आयोजित नाही तर लोक स्वतःहून पुढे यायचे. सायकलिंग असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, हे रस्त्यावर देखील खेळायचे. मला वाटतं ही मुंबईकरांसाठी गरज आहे, कारण आपण दिवसरात्र मेहनत करत असतो, 24 तास काम करत असतो आणि असे कार्यक्रम होणं आणि स्वतःहून देखील मुंबईकरांनी रस्त्यावर उतरून खेळणं हे खूप गरजेचं आहे. आदित्यजी, तुम्ही नक्कीच जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या खोक्यांची FD नक्कीच वाढवलेले असतील, पण हे थोड्या दिवसाचा खेळ आहे. 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल मागच्या आठवड्यात जे मी रस्ते जे नवीन टेंडर तर दक्षिण मुंबईसाठी निघालं आहे त्याच्यावर काही मूलभूत प्रश्न विचारलेले आहेत, पण अजूनही उत्तर मिळालेलं नाही मुंबई महानगरपालिकेतून. आता मी विचार करतोय हक्कभंग वगैरे त्याच्यावर आणायचा, पण मुळात हेच आहे की मुंबईकर प्रश्न विचारत आहेत. मुंबईची लूट सुरू आहे, महाराष्ट्राची लूट सुरू आहे आणि घटनाबाह्य सरकार जे आहे ते कुठेही उत्तर आम्हाला देत नाही. उत्तरं देतात ती दिल्लीला देतात, महाराष्ट्राला देत नाही. काही काही जी उत्तरं आलेली आहेत त्याच्यात आपण पाहिलं असेल की 2-3 आमदारांनी आम्ही ज्यांनी पत्र लिहिलं वेगळी वेगळी उत्तरं मिळत आहेत. जे आता रस्त्यावर लिहिलेलं आहे त्याच्यावर अद्याप मला उत्तर मिळालं नाही. 5 दिवस होऊन गेलेले आहेत. ह्या अधिवेशनात आम्ही तो विषय घेऊच, पण पुढची जी कारवाई असेल ती कदाचित आम्ही कोर्टात किंवा लोकायुक्तांच्या कोर्टात करू द्यायला लागेल. पण आपण पाहतोय सरकारचाच एकंदर गैरव्यवहार आणि गैरवापर चाललेला आहे. आदित्य, कोस्टल रोडचं पाहायला गेलं तर यावर्षीच कंप्लीट होणार होतं, पण आता नवीन वर्षाला सुरू होणार आहे पहिला टप्पा. चांगलं झाला तुम्ही प्रश्न विचारलात, कारण जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा प्रत्येक आठवड्यात मी स्वतः पालकमंत्री म्हणून आमचे स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन मुंबईच्या प्रत्येक एजन्सीला सोबत घेऊन बसायचो. माझ्यासोबत आमचे दुसरे पालकमंत्री असलम शेखजी असायचे. MMRDAमध्ये प्रत्येक आठवड्यात आपण पण असायचं, मीही असायचो. आपण बैठका घेऊन रिव्ह्यू करायचो आणि कुठपर्यंत हा प्रोजेक्ट पोचला आहे हे बघायचो. प्रत्येक महिन्यात आपण सगळेच जण तिथे जाऊन पाहणी करायचो त्या एका प्रोजेक्टची. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव साहेबांनी MTHLचा देखील पहिला गर्डर लॉन्च केला होता आणि जी टाईमलाईन दिली होती ती आमच्या टाईमलाईनप्रमाणे सप्टेंबर 2023पर्यंत MTHL पूर्ण झालं असतं. ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे नवी मुंबईला तुम्ही या 10 मिनिटात पोचलं असतं. बरोबर ऑक्टोबरच्या आसपास आपला वरळी शिवडी कनेक्टर व्हायला पाहिजे होता आणि डिसेंबर 2023ला कोस्टल रोड व्हायला पाहिजे होता. सरकार आल्यानंतर हे घटनाबाह्य सरकार बदलल्यानंतर आणि बसल्यानंतर आपण पाहिलं असेल या घटनाबाह्य सरकारने खोकेसाठी काही प्रोजेक्ट डिले केलेले आहेत, एस्केलेशन केलेले आहेत. खरं तर MTHLचं उद्घाटन हे आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होतं, पण नुसतं स्वतःची उद्घाटनाची तारीख अजून जमत नाही आहे म्हणून 25-26 डिसेंबरची ही तारीख दिलेली आहे. नवी मुंबईची मेट्रो 5 ते 6 महिने ही पूर्णपणे तयार होती, पण वेळ नाही म्हणून उद्घाटन झालं नाही. म्हणजे मी सातत्याने जे सांगत आलेलो आहे की लोकांकडे दुर्लक्ष, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष, पण दिल्ली किंवा गुजरातवरून इशारा आला की धावपळ करायची. हेच आत्ता सगळी पॉलिसी चाललेली आहे. कोस्टल रोड असेल, MTHL असेल, वरळी शिवडी कनेक्टर असेल, नरिमन पॉईंट कफ परेड कनेक्टर असेल, दहिसर मीरा रोडचं कनेक्टर असेल, हे सगळे विषय आता प्रलंबित राहिलेले आहेत. त्या ज्या वेळेला भाजपला भीती वाटत असते त्या वेळेला असे घाणेरडे प्रकार करत असतात. नुसतं इथे नाही तर जगभरात आपण पाहाल ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांची बदनामी करायची, कॅरेक्टर असॅसिनेशन करायचं, हे सगळं सुरू असतं. प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी आपण पाहता हे असं वातावरण निर्माण करतात, कारण आम्हाला त्यांच्या मनात आमची भीती एवढी वाढलेली आहे. मी एवढंच सांगेन, डर अच्छा आहे, पण एकच गोष्ट आहे की देशभरात जे सत्यासाठी लढत आहेत, सत्यमेव जयतेसाठी लढत आहेत, त्यांना सतवलं जातं. आपण पहा घाणेरडे कॅरेक्टर असॅसिनेशन असे आरोप लावणं ही त्यांची आता पॉलिसी झालेली आहे. गेल्या 10 वर्षात नाही, आता आम्हाला जाणवायला लागलं त्यांच्यासोबत 25 वर्ष असताना असं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि बदनामी करायची, ही आधीपासूनची पॉलिसी आहे. आदित्य साहेब, मी आत्ता महाराष्ट्राला पुढे नेत आहोत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या तरुणांना न्याय देण्याचं काम करत आहोत. मी हा फार छोटा विषय, मी माझ्यासाठी लढत नाही आहे, मी महाराष्ट्राच्या तरुणांसाठी लढतो आहे, आपल्या देशाच्या तरुणांसाठी लढतो आहे. आज आपल्या राज्यात लोकशाही संपवलेली आहे, कायदा सुव्यवस्थेची आपण पाहताय धज्जे उडवलेले आहेत. आज आपल्या राज्यातून वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, सगळेच प्रोजेक्ट हे गुजरातला चाललेत. वर्ल्ड कप फायनल देखील गुजरातला नेलेली आहे. ह्याच्यात मी स्वतःसाठी लढणं योग्य नाही, मी महाराष्ट्रासाठी लढतो. धारावीच्या मुंबईकर म्हणून लढा देत आहोत आणि नक्कीच सगळे मुंबईकर म्हणूनच याला पुढे नेऊ, कारण आमची मुंबई कुठच्या एका व्यक्तीला विकून चालणार नाही. आपण जे पाहताय ते एवढंच आहे की आम्ही विकासाच्या विरोधात नाही आहोत. विकास हा आमच्या वेळी देखील आम्ही पुढे नेत होतो. तरी देखील जे विकासाचे आत्ता तुम्ही ह्याच्यात क्लॉजेस टाकलेले आहेत, TDR असेल, जे काही सगळ्या गोष्टी आपण पाहताय, जसं काही देश विकला तसं मुंबई विकायची येते ना, हे आम्ही करू देणार नाही. फालतू लोकांना उत्तरं द्यायची नसतात, ते जाऊ दे. हे मला वाटतं तुम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारा. बाजूला बसतात आता
सगळे दाऊदचे जे पार्टनर्स आहेत ते त्या युतीत गेलेले आहेत, तर आता पुढे काय होणार हे तुम्ही त्यांना विचारा. आदित्यजी 24 उलट एक तरुण म्हणून ह्या महाराष्ट्रात चांगलं वातावरण बनावं. एक महत्त्वाची गोष्ट आहे की आरक्षण हा विषय आहेच, पण त्याही पुढे जाऊन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्यात गेल्या 1-1.5 वर्षामध्ये नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात का, ज्याच्यासाठी आपण आरक्षण मागत आहोत. त्या रोजगाराच्या संध्या ह्या आपल्या जे घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे मिंदे आणि भाजपांचं, त्या लोकांनी गुजरातला पाठवलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या तरुणांना न्याय जर द्यायचा असेल खऱ्या अर्थाने, तर आपले इथे खरे उद्योग जसं महाविकास आघाडीच्या काळात आम्ही आणत होतो तसे उद्योग आणलेले नाही आहेत, सगळे तिथे गुजरातला पळवलेले आहेत. आपण पाहत असाल साधी वर्ल्ड कपची फायनल देखील तिथे पळवली. दुर्भाग्य गोष्ट ही आहे की आपलं दुर्भाग्य हेच आहे की हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे, केंद्र आणि गुजरातच्या हिताचं. ठीक आहे. विकासाचा ध्यास म्हणजे